नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कांद्यामध्ये अंडी मिक्स करून खूप मस्त अशी, जी की यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल अशी रेसिपी बनवतोय. पण ही खूप जास्त फेमस रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागते. इतकी जबरदस्त लागते की एकदा का तुम्ही घरातल्यांना करून खाऊ घातली तर घरातले म्हणतील की अंड्याची हीच रेसिपी नेहमी बनव म्हणून. खायला काहीतरी वेगळं आणि चटपटीत, नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं आणि बनवायला म्हणाल तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. एकदा बनवली तर आठवड्यातून 4 वेळा नक्कीच बनवाल. तर त्यासाठी करायचं काय बघा, सुरुवातीला आपल्याला इथे 2 कांदे घ्यायचे आहेत. आता हे कांदे आपल्याला उभे लांब असे कट करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा याची साल काढून घ्यायची. जर तुम्हाला कांदा धुवून घ्यायचा असेल तर धुवून घेऊ शकता आणि लगेच मग मागचं पुढचं कट करून आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहेत. असे व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं. आता इथे सर्व असे कांद्याचे काप करून घेतले की सर्व कांदा अगदी सुट्टा सुट्टा करून घ्यायचा, फोडून घ्यायचा आणि नंतर एका बाउलमध्ये काढून द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एकूण 4 अंडी घालणार आहोत. आता या 4 अंड्यापासून आपण जवळजवळ 5 ते 6 लोकांसाठी ही भाजी बनवू शकतो. तर आता इथे 4 अंडी घालून घेतली. पहा, वरतून चवीपुरतं मीठ आणि मिरची पावडर थोडीशी घालून घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच एक वाटण तयार करायला घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, लाल मिरची घातलेली आहे, टोमॅटो घातला आहे, एक धने घातलेले आहेत, 1 चमचा जिरे, 1 चमचा कोथिंबीर आणि पाणी घालून छान असं बारीक पेस्ट तयार करून घेतली. इथे पेस्ट साईडला ठेवून द्यायची. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला हे मिश्रण जे अंड्याचं तयार करून घेतलं होतं ते छान असं पसरून द्यायचं आहे. तर इथे तुम्हाला आमलेट बनवते असं दिसत असेल, पण यापासूनच आज आपण मस्त अशी रेसिपी पुढे बनवणार आहोत. तर इथे वरतून थोडंसं पहा कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान अशी खालची बाजू व्यवस्थित पचली गेली की मग आपल्याला अगदी व्यवस्थित असं दोन्ही बाजूंनी छान असं भाजून घ्यायचं आहे पलटी करून. तर इथे दुसरी बाजूसुद्धा अगदी पलटी मारून घेतलेली आहे. आता दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं. पाहू शकता मस्त असं भाजलं गेलं आहे, जास्त करपवायचं नाही. तुम्हाला इथे जरी कांदा थोडासा वरतून असा कच्चा दिसत असला तर आता कच्चा कांदा आपण याच्यामध्ये घातलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला कच्चापणा दिसू शकतो वरतून. तर आता पहा, इथे आपल्याला तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. आज आपण असे याचे वेगवेगळ्या प्रकारे पिझ्झाच्या सारखेच इथे स्लाईस बनवून घेत आहोत. पिझ्झा कटरनीच आपण हे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता इथे मी तुम्हाला एक उचलूनसुद्धा दाखवते. अगदी छान असे पिझ्झाच्या सारखेच आपले हे कट मारून घेतलेले आहेत. आता हे आमलेट आपल्याला साईडला करून द्यायचं आहे आणि गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे. तोपर्यंत मला तुम्ही सांगा, आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओज, रेसिपीज पाहण्यासाठी आणि त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. तर इथे पाहू शकता आज आपण हे सर्व या माऊली मसाले यांच्या मालवणी मसाला, काळा मसाला आणि गरम मसाला याच्यामध्ये ही रेसिपी बनवणार आहोत. अगदी तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या मसाल्यांमध्ये सुद्धा बनवू शकता, किंवा जर तुम्हाला याच मसाल्यामधली खरंच खूप भारी लागते, जर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर किंवा लिंकवरती तुमची ऑर्डर बुक करू शकता. तर आता इथे पहा, मी गॅसवरती लगेच दुसरा पॅन ठेवून घेतला. जिऱ्याची छान फोडणी करून घेतली तेल गरम झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये भरपूर असा बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेतला. आता छान इथे मस्त असं कांदा अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लालसर झाला की मगच आपल्याला पुढे मसाले घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. तर इथे पाहू शकता मस्त असा कांदा लालसर झालेला आहे. आता जे आपण मिक्सरमधून वाटण तयार करून घेतलेलं होतं तर ते वाटण याच्यावरती घालून घ्यायचं आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत. तर पाहू शकता इथे आपण सर्व मसाला कांद्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतोय. याच्यावरतीच आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर इथे अगदी छान असं शिजवून घेतला हा मसाला, म्हणजेच याच्यामध्ये जे काही आपण लसूण, आलं वगैरे वापरलेलं आहे त्याचा अगदी कच्चापणा दूर व्हायला हवा इतका आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे. तर इथे पहा, सुरुवातीला आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. हळद पावडर घालून घेतली 1 चम्मच इतकी. आता आपण याच्यामध्ये माऊली मसाला यांचा काळा मसाला 1 चम्मच इतका घालून घेतोय. तर पाहू शकता
मस्त अगदी काळा मसाला इथे ना डंकावरती कुटलेले, अगदी पारंपरिक पद्धतीचे, कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसलेले आणि चवीला म्हणाल तर उत्तम असलेले हे माऊली मसाले यांचे मसाले आहेत. इथे पहा, आता लगेच काळा मसाला घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्यांचाच गरम मसाला घालून घेतला आणि छान असं हा मसाला परत एक वेळा छान परतून घ्यायचा आहे. अगदी छान या मसाल्यांना सुद्धा व्यवस्थित असं तेल सुटलं पाहिजे. तर पाहू शकता मसाले परतून झाल्यानंतर छान तेल सुटल्यानंतर वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. आपल्याकडे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर असेल तर घाला, जर कमी असेल तर कमी घालू शकतात. तर इथे पहा, आता पाणी घालून घ्यायचं. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जितका थिकनेस हवा आहे भाजीचा तितकं याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. आता तुम्हाला इथे काळा मसाला वापरला आहे त्याच्यामुळे भाजी थोडीशी काळी दिसत असेल, पण चवीला म्हणाल तर अप्रतिम ही भाजी लागते काळ्या मसाल्यामधील. तर तुमच्याकडे जर घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला जो आपण नेहमी वापरतो तो असेल तो वापरला तरीही चालेल. तर लगेच पहा, इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि या करीला छान अशी उकळी काढून घेतली. आता जे आपण आमलेट बनवलं होतं, पीसेस बनवले होते, ते सर्व पीसेस याच्यामध्ये अगदी पिझ्झा जसा ठेवतो तसे ह्या पद्धतीनं पहा ठेवून घ्यायचे आहेत. तर आता ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधी पाहिली नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल, तर बनवली आहे का, पाहिली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. आता ही रेसिपी फेमस आहे बोलले मी तुम्हाला, तर ही रेसिपी गोव्यामध्ये रस आमलेट म्हणून खूप जास्त फेमस आहे. नक्की तुम्ही एकदा या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा. कोथिंबीर घातली, गॅस बंद करून दिला, छान अशी वरतून कलर आलेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तर नक्की बनवून एकदा ट्राय करा. खरंच खूप भारी लागते. एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवली तर नक्कीच तुम्ही घरातल्यांना खूप जास्त आवडेल. घरातले म्हणतील अंड्याची हीच रेसिपी नेहमी बनव म्हणून. मग आता इथे काढून घेतलेली आहे, गरमागरम काढून घ्यायची. मग काय राहतच नाही, लगेच खायला बसायचं, इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही. तर वरतून थोडंसं असा कट घेतलेला आहे, पाहू शकता. मस्त अगदी ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा बनवून पहा. रेसिपी कशी वाटली मला जरूर कमेंटमध्ये कळवत चला. अशा छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, नक्की पहा. खरंच खूप जास्त तुम्हाला आवडतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता, कमेंट करून छान छान सांगतात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.